नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरवीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिका भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, लोकसंख्येमध्ये देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, प्रश्न पहा, लोकसंख्येमध्ये विचारले दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महाराष्ट्र। बघा, राज्य देशामध्ये लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, आनंदसागर उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? आनंदसागर उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील शेगाव या ठिकाणी बघा आनंदसागर उद्यान आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, भारतीय पोलीस कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे? भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या एका वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1861 या वर्षी बघा भारतीय पोलीस कायदा हा अस्तित्वात आलेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा, विदर्भामध्ये बघा एकूण 11 जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश होतो। प्रश्न क्रमांक 5 बघा, 12 मार्च हा दिवस महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 12 मार्च हा दिवस महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? बघा, 12 मार्च बघा हा दिवस समता दिन म्हणून या ठिकाणी साजरा तो केला जातो। प्रश्न क्रमांक 6 बघा, उपमेय बघा हे उपानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार होतो? बघा, उपमेय बघा हे उपानापेक्षा श्रेष्ठ आहे असे या ठिकाणी बघा असे वर्णन केले असेल तर या ठिकाणी व्यतिरेक या प्रकारचा या ठिकाणी अलंकार होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं बघा मुख्यालय मुंबई या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं या ठिकाणी मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी आपल्याला रीती भविष्यकाळाचं या ठिकाणी उदाहरण ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी आपल्यासमोर बघा 4 वाक्य आहेत, या 4 वाक्यापैकी या ठिकाणी आपल्याला रीती भविष्यकाळाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मी बघा रोज 4 वाजता उठत जाईन। बघा, हे वाक्य रीती भविष्यकाळाचं वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी बघा कोणत्या एका राज्यामध्ये बघा मधुबनी हा चित्रकला प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये मधुबनी या ठिकाणी हा चित्रकला या ठिकाणी प्रसिद्ध आहे? बघा, मधुबनी चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर बिहार राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणत्या एका निधीवर बघा राष्ट्रपतींचे या ठिकाणी नियंत्रण असते? बघा, वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, धवल क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? बघा, धवल क्रांती बघा ही संज्ञा तर दुग्ध उत्पादन यांच्या संबंधीची या ठिकाणी संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, जलियांवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये झाले? जलियांवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये झाले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील अमृतसर बघा या शहरामध्ये जलियांवाला बाग हत्याकांड हे झाले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शाब्बास हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अवयव आहे? शाब्बास हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अवयव आहे? बघा, शाब्बास बघा हे केवलप्रयोगी अवयव या प्रकारचं ते अवयव आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, भारतामध्ये बघा आकारमानाने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं? भारतामध्ये विचारले आकाराने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, गोवा हे राज्य भारतामध्ये आकारमानाने सर्वात लहान ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, दिग्रबुड आसाम ते कन्याकुमारी बघा देशामध्ये बघा सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी खालीलपैकी कोणती? बघा, देशामध्ये सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी खालीलपैकी कोणती रेल्वेगाडी आहे? बघा, विवेक एक्सप्रेस बघा देशामध्ये बघा सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय संगीताचा उगम खालीलपैकी कशामध्ये, बघा भारतीय संगीताचा उगम खालीलपैकी कोणत्या एका वेदामध्ये आहे? बघा साम या वेदामध्ये बघा भारतीय संगीताचा उगम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह खालीलपैकी कोणता? बघा सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? बघा पृथ्वी. सूर्यमालेमध्ये बघा सूर्यापासून तिसरा ग्रह म्हणजे पृथ्वी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता एक समुद्र आहे जो समुद्र पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मृत समुद्र बघा हा पूर्णपणे या ठिकाणी जमिनीने या ठिकाणी वेढलेला तो समुद्र आहे. प्रश्न क्रमांक बघा, नवेगाव. बघा नवेगाव बांध पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? नवेगाव बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा नवेगाव बघा हे नवेगाव हे बघा पक्षी अभयारण्य गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, जमिनीवरून हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शकणारा क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणता? जमिनीवरून बघा हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणतं क्षेपणास्त्र आहे? बघा या ठिकाणी त्रिशूल मिसाईल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे? महाराष्ट्र पठार हे खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे? बघा महाराष्ट्र पठार बघा हे प्रामुख्याने बेसॉल्ट या खडकापासून ते बनलेला आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तो नेहमीच लवकर येतो. बघा तो नेहमीच लवकर येत असतो वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा तो नेहमीच लवकर येत असतो बघा हे वाक्य रीतिवर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वर खाली पुढे मागे हे पुढीलपैकी कोणत्या एका जातीचे शब्द आहेत? वर खाली पुढे मागे बघा हे बघा शब्दयोगी अव्यय या ठिकाणी या जातीचे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त हे जात नाही? बघा राजस्थान, ओडिशा, त्रिपुरा आणि मेघालय बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामधून बघा कर्कवृत्त हे जात नाही? बघा ब आणि ड म्हणजे बघा ओडिशा आणि मेघालय बघा या राज्यामधून बघा या ठिकाणी कर्कवृत्त हे जात नाही. प्रश्न क्रमांक गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा CISF, BSF, SRPF, ITBP बघा SRPF या ठिकाणी गटामध्ये बघा या ठिकाणी न बसणारा तो शब्द राहील. महाराष्ट्रामधले बघा पहिले कॅशलेस गाव खालीलपैकी कोणतं? महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं कॅशलेस गाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा धसई बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं पहिले या ठिकाणी कॅशलेस गाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधलं बघा दक्षिण वाहिनी नदी प्रणाली खालीलपैकी कोणती आहे? बघा महाराष्ट्रामध्ये दक्षिण वाहिनी नदी या ठिकाणी बघा प्रणाली कोणती असेल तर बघा वर्धा आणि वैनगंगा बघा या ठिकाणी या नद्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा शिवाजी सावंत छावा या कादंबरीचे लेखक आहेत. बघा मुडदूस हा विकार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा विकार आहे? मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो विकार आहे? बघा ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो विकार आहे. प्रश्न क्रमांक बघा, संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये एकूण किती राज्य आहेत? संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये एकूण किती राज्य आहेत? तर एकूण 50 राज्य आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 1 ते 100 या अंकादरम्यान 9 हा अंक खालीलपैकी किती वेळा येतो? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा वाघासाठी राखीव असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणतं अभयारण्य आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य म्हणजे मेळघाट हे वाघांसाठी बघा राखीव असलेलं ते अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते? दख्खनच्या पठारावर बघा दख्खनच्या बघा पठारावर प्रामुख्याने रेगूर मृदा या ठिकाणी प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक बघा, चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणती मृदा या ठिकाणी उपयुक्त असते? चहाच्या मळ्यासाठी उपयुक्त असणारी मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे? बघा चहाच्या या ठिकाणी मळ्यासाठी बघा पर्वतीय मृदा या ठिकाणी खूप या ठिकाणी महत्त्वपूर्ण मृदा असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी
खालीलपैकी कोणती? बघा गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे? बघा यमुना ही गंगा नदीच्या ठिकाणी सर्वात मोठी उपनदी आहे. बघा उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? उटी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा उटी बघा हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू बघा या राज्यामध्ये बघा उटी हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढे असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण आहे? असलमेंढा बघा असलमेंढा बघा हे चंद्रपूर या ठिकाणी या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सोमनाथ बघा हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा गुजरात या राज्यामध्ये बघा सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचे या ठिकाणी ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा हल्दिया बघा हे भारतामधलं एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? हल्दिया बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा हल्दिया बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर बघा पश्चिम बंगाल या राज्यामधल्या या ठिकाणी ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा खालीलपैकी कोणत्या एका वर्षी उभारण्यात आली होती? बघा भारताची पहिली अणुभट्टी बघा अप्सरा सन 1956 या वर्षी बघा उभारण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका? बघा पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? पेंच बघा पेंच बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे आहेत? बघा मॅग्नीजचे बघा सर्वाधिक साठे हे बघा भंडारा या जिल्ह्यामध्ये बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणतं? बघा भारतामध्ये विचारले सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा उत्तर प्रदेश बघा हे राज्य भारतामध्ये सर्वात जास्त गहू उत्पादन करणारे राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ध्वनीच्या तीव्रतेचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? बघा ध्वनीच्या तीव्रतेचं एकक डेसिबल बघा या ठिकाणी ध्वनीच्या तीव्रतेचं एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा BCG ही लस खालीलपैकी कोणत्या एका रोगावर प्रतिबंधात्मक लस म्हणून या ठिकाणी वापरतात? BCG ही लस बघा BCG बघा ही लस क्षयरोगावर या ठिकाणी बघा प्रतिबंधात्मक लस म्हणून या ठिकाणी वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा Ag बघा चांदी या ठिकाणी मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. बघा सत्यार्थ प्रकाश हे बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक? सत्यार्थ प्रकाश या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा सत्यार्थ प्रकाश बघा या नावाचं पुस्तक स्वामी दयानंद सरस्वती यांनी बघा सत्यार्थ प्रकाश त्यांनी बघा लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना ही झाली होती? बघा डॉक्टर आत्माराम पांडुरंग बघा या ठिकाणी यांच्या पुढाकाराने बघा प्रार्थना समाजाची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा LK अडवाणी माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लज्जा या कादंबरीच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? बघा लज्जा या कादंबरीच्या बघा लेखिका तस्लिमा नसरीन लज्जा या कादंबरीच्या या ठिकाणी लेखिका आहेत. प्रश्न क्रमांक लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान कोणत्या देशामध्ये आहे? बघा इंग्लंड या देशामध्ये बघा या ठिकाणी लॉर्ड्स क्रिकेटचं मैदान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक दूरसंचार दिन बघा जागतिक दूरसंचार दिन पहा 17 मे या दिवशी बघा जागतिक दूरसंचार या ठिकाणी दिन असतो. प्रश्न क्रमांक जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? जागतिक आरोग्य संघटनेचं बघा मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक श्रीमान योगी, बघा हे मराठीमधलं साहित्य खालीलपैकी कोणा श्रीमान योगी, बघा श्रीमान बघा योगी हे रणजित देसाई यांच्या ठिकाणी साहित्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अस्पृश्यता निर्मूलन यांच्यासाठी सन 1944 मध्ये बघा महर्षी कर्वे यांनी खालीलपैकी कशाची स्थापना ही केली होती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 समता मंच यांची स्थापना ही केली होती. क्रमांक पुढचा बघा बनावट नोटा शोधण्यासाठी बँकेमध्ये कोणत्या लाईटचा वापर करतात. बघा बनावट नोटा शोधण्यासाठी बघा बँकेमध्ये या ठिकाणी अल्ट्राव्हायोलेट या ठिकाणी या लाईटचा वापर करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आधुनिक जैवतंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पातळीवर कार्य करते. आधुनिक जैवतंत्रज्ञान बघा या ठिकाणी रेणू या पातळीवर कार्य करते. प्रश्न वजन आणि मापे बघा यांचं जागतिक कार्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे. बघा पॅरिस या ठिकाणी बघा वजन आणि मापे यांचं जागतिक कार्यालय आहे. रिओ दी जानेरो या शहरामध्ये पहिली वसुंधरा परिषद खालीलपैकी केव्हा भरली होती. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.